रांचीमध्ये अनेक ठिकाणी ईडीनं आता छापेमारी केल्याचं समोर येत आहे। झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांच्या सेक्रेटरीच्या घरावर आता छापा टाकण्यात आलाय। संजीव लाल यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोकड सुद्धा जप्त करण्यात आली आहे। ईडीनं फेब्रुवारी 2023 मध्ये झारखंड ग्रामीण विकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र के राम यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केलेली होती। त्याच प्रकरणात ही छापेमारी सध्या करण्यात आली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। ईडीनं ही मोठी कारवाई केलेली आहे। छापेमारी सध्या सुरू केल्याचं पाहायला मिळतंय आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दीपक आहेर सध्या आपल्या सोबत आहेत। दीपक, आपण महत्त्वाची बातमी पाहतोय। रांचीमध्ये अनेक ठिकाणी आता ईडीनं छापेमारी केल्याचं समोर येत आहे। नक्कीच फेब्रुवारी 2023 मध्ये वीरेंद्र के राम हे जे अभियंता होते त्यांनी झारखंडमध्ये विविध इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये घोटाळा केला होता आणि त्यामध्ये त्यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती। त्याच प्रकरणामध्ये आज ईडीने ही धाड टाकली आहे। झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम जे आहेत त्यांचा जो पीए आहे संजीव लाल यांच्या घरी ही धाड ईडीने टाकली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोकड अशी जप्त करण्यात आली आहे। वीरेंद्र राम प्रकरणी काही पैसे गहाळ असल्याची बातम्या आधी चालल्या होत्या, परंतु ते नक्की कुठे आहेत ते शोधण्यासाठी ईडीने पूर्ण राज्यामध्ये झारखंडमध्ये धाडी टाकत होते आणि शेवटी संजीव लाल यांच्या घरी मोठ्या प्रमाणात कॅश जी आहे ती सापडली आहे। नक्कीच दीपक, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। तर रांचीमध्ये अनेक ठिकाणी आता ही छापेमारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी आता ईडीनं ही धाड टाकली आहे।